नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण भारतीय संसद पाहणार आहोत. या अगोदरच्या पाठमध्ये मी भारतीय संसदेचे अंग, राज्यसभा, लोकसभा, त्याचबरोबर पंतप्रधान व मंत्रिमंडळ ह्या गोष्टी स्पष्ट केल्या. जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला एकही प्रश्न राहणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. आता संसदेचे अधिवेशन कधी कधी बोलवतात किंवा कोण बोलवतात? संसदेचे अधिवेशन हे राष्ट्रपती वेळोवेळी संसदेच्या दोन्ही गृहाचे अधिवेशन बोलवत असतात व संसदेच्या 2 अधिवेशनातील कालावधी 6 महिनेपेक्षा अधिक असू शकत नाही. आणि आता सध्यामध्ये वर्षातून 2 वेळा अधिवेशन होणे आवश्यक असते, पण 3 वेळा होतात. पहिलं अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन, जे की फेब्रुवारी ते मे या दरम्यान होतं. त्यानंतर पावसाळी अधिवेशन, जे की जुलै ते सप्टेंबर या महिन्यात होत असतं. त्यानंतर हिवाळी अधिवेशन, जे की नोव्हेंबर व डिसेंबर या 2 महिन्यात संसदेचे अधिवेशन म्हणजे ग्रहाच्या पहिल्या बैठकीपासून सत्र समाप्ती होईपर्यंत किंवा लोकसभेच्या बाबतीत विसर्जित होईपर्यंत कालावधी. अधिवेशनाच्या काळात कामकाज करण्यासाठी ग्रहाची रोज बैठक होते, त्याला ग्रह सत्रवास करणे किंवा ग्रहाचे परत अधिवेशन बोलवणे याला अवकाशकाल असे म्हणतात किंवा रेस्ट टाईम. आता तहकूब करणे कशाला म्हणायचं? तर संसदेच्या अधिवेशनात अनेक बैठका होतात. प्रत्येक दिवशी 2 बैठका होतात, सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 2 ते 6. म्हणजे काय तर 1च्या नंतर जेवणाचा टाईम असतो 2 वाजेपर्यंत. हा कालावधी काही तासाचा, दिवसाचा किंवा आठवड्याचा असू शकतो. अनिश्चित काळासाठी तहकूब करणे, ज्यावेळी संसदेची बैठक अनिश्चित काळासाठी थांबवली जाते, म्हणजेच पुढच्या बैठकीची तारीख नमूद न करता ग्रह तहकूब केले जाते, तेव्हा अनिश्चित काळापर्यंत तहकूब करणे असं म्हणतात. त्याचबरोबर सत्र समाप्ती किंवा सत्रवास हे कशाला म्हणतात? तर अधिवेशनाचे काम पार पाडल्यानंतर ग्रहाचा प्रमुख म्हणजे सभापती असो का अध्यक्ष, ग्रह अनिश्चित काळासाठी तहकूब करतो. नंतरच्या काही दिवसात राष्ट्रपती अधिवेशन समाप्त झाल्याची अधिसूचना काढतात. परंतु अधिवेशन चालू असताना राष्ट्रपती ग्रहसत्रवास करू शकतो किंवा ग्रह तहकूब करू शकतो. आता हा झाला तहकूब करणे, अधिवेशन, त्याचबरोबर अनिश्चित कालासाठी तहकूब करणे किंवा सत्र समाप्ती. पण विसर्जित करणे कशाला म्हणायचं? तर राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असल्याने ते विसर्जित होत नाही, हे आपल्याला माहीत आहे. फक्त लोकसभा विसर्जित होत असते. तर ते 2 प्रकारची लोकसभा विसर्जित होते. पहिलं म्हणजे 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतर किंवा राष्ट्रीय आणीबाणीमध्ये वाढलेला कालावधी संपल्यानंतर हे विसर्जन होत असतं. तर दुसरं म्हणजे राष्ट्रपतीने लोकसभा विसर्जन केल्यास पुन्हा तो आदेश मागे घेता येत नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याचबरोबर लोकसभा विसर्जन झाल्यानंतर लोकसभेमध्ये किंवा लोकसभेच्या समाप्तीमध्ये प्रलंबित असलेले विधेयक किंवा ठराव, सूचना, विनंती, अर्ज इत्यादी सर्व व्यवहार लोप पावतात. लोप पावतात म्हणजे नष्ट होतात. आता हे कुठले गोष्टी लोप पावतात आणि कुठल्या गोष्टी लोप पावत नाहीत, यावर आयोगाने बरेचदा प्रश्न विचारले. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट महत्त्वाची, लोकसभेतील प्रारंभित विधेयक लोप पावते किंवा लोकसभेत मांडलेले किंवा राज्यसभेत पाठवलेलं असं जर विधेयक असेल आणि लोकसभा जर विसर्जन झाली तर लोकसभेत प्रलंबित असलेलं विधेयक लोप पावतं म्हणजे नष्ट होतं. तर दुसरी गोष्ट, लोकसभेत समाप्त केलेलं पण राज्यसभेत प्रलंबित असलेलं विधेयक लोप पावते. आता हे सुद्धा नष्ट होतं. म्हणजे लोकसभेनं संमत केलं पण राज्यसभेनं प्रलंबित म्हणजे
पुढे पुढे ढकललं तर ते सुद्धा विधेयक लोप पावत असते किंवा नष्ट होत असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एखादं विधेयक दोन्ही गृहात मतभेद असतील आणि त्यामुळे ते दोन्ही सभागृहात संमत झालेलं नसेल व त्यावर उपाययोजना म्हणून लोकसभा विसर्जन होण्यापूर्वी राष्ट्रपतीने संयुक्त बैठक जारी केली असेल तर ते विधेयक लोप पावत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर चौथी म्हणजे राज्यसभेत प्रारंभित असलेले आणि लोकसभेत संमत न केलेले विधेयक लोप पावत नाही. राज्यसभेनं घेतलेलं एखादी गोष्ट पण लोकसभेनं संमत न केलेलं विधेयक लोप पावत नाही. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, दोन्ही गृहांनी संमत केलेलं पण राष्ट्रपतीच्या मान्यतेसाठी प्रलंबित किंवा पुढे पुढे ढकललेलं असेल तर ते सुद्धा विधेयक लोप पावत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही गृहांनी संमत केलेलं पण राष्ट्रपतीने पुनर्विचारार्थ ग्रहाकडे पाठविलं विधेयक लोप पावत नाही. थोडक्यात काय तर लोकसभेत अडकलेले किंवा लोकसभेने मंजूर पण राज्यसभेत अडकलेले सर्व विधेयक नष्ट होतात किंवा लोप पावतात. लक्षात आलं? लोकसभेत अडकलेलं, लोकसभेनं पास करून राज्यसभेत पाठवलेलं पण राज्यसभेत अडकलेलं हे विधेयक टोटली नष्ट होत असतात. त्यानंतर राज्यसभेत अडकलेले परंतु संयुक्त बैठकीकडे गेलेले किंवा फक्त आणि फक्त राष्ट्रपतीच्या पुनर्विचारार्थ विचार करून जर पाठवले असतील तर ते विधेयक लोप पावत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. थोडक्यात लक्षात ठेवलं म्हणजे जास्त काळ लक्षात राहतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेमडक अधिवेशन. आता लेमडक अधिवेशन कशाला म्हणायचं तर नवीन लोकसभेची निवडणूक झाल्यावर विद्यमान म्हणजे जे आता आहेत लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाला लेमडक किंवा लेमडक म्हणजे पांगळे किंवा लुळे अधिवेशन असं म्हणतात. किंवा विद्यमान लोकसभेतील नवीन लोकसभेत निवडून न आलेल्या सदस्यांना लेमडक सदस्य असं म्हणतात. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या कारण यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता सरळ आणि साध्या भाषेत सांगायचं झालं तर लेमडक म्हणजे प्रचलित लोकसभेच्या म्हणजे आता चालू असलेल्या शेवटच्या अधिवेशनाचा निर्देश लेमडक अधिवेशन किंवा लेमडक सेशन या संकल्पने केला जातो. निवडणुकीनंतर नवीन लोकसभा अस्तित्वात येते आणि मागील लोकसभेत शेवटचे अधिवेशन होते त्यास ही संकल्पना वापरली जाते. वर्तमान लोकसभेत जे सदस्य नव्या लोकसभेत शेवटचे अधिवेशन होते त्यास ही संकल्पना वापरली जाते. त्याचबरोबर वर्तमान लोकसभेत जे सदस्य नव्या लोकसभेत निवडून येऊ शकले नाहीत त्यांना लेमडक्स असं म्हणतात. यानंतर संसदीय कामकाजाची पद्धत काय आहे तर संसदीय कामकाजामध्ये प्रश्न उत्तराचे तास असतात. आता जसं की आपल्या शाळेमध्ये एखादा धडा शिकवल्यानंतर त्यावर प्रश्न उत्तर घेतात त्याचप्रमाणे काहीसं संसदेत सुद्धा होत असतं. मग एक असतो तारांकित प्रश्न आणि दुसरा असतो अतारांकित प्रश्न. या गोष्टी समजून घ्या. हळूहळू आपण पुढचे पण प्रकार पाहूया संसदीय कामकाज पद्धतीचे. पहिला आहे तारांकित प्रश्न. हा तारांकित प्रश्न त्याला तोंडी उत्तर अपेक्षित असतं आणि त्याला पूरक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हा कुठल्या पेजवर छापला जातो तर तारांकित प्रश्न हा हिरव्या कागदावर किंवा हिरव्या रंगाने छापला जातो. यानंतर अतारांकित प्रश्न. आता तारांकित प्रश्नाच्या उलट अतारांकित प्रश्न असतो. हा अतारांकित प्रश्नाचं उत्तर हे लिखित स्वरूपात द्यावं लागतं. त्याचबरोबर त्यावर पूरक प्रश्न विचारला जात नाही आणि हा असतो पांढऱ्या कागदावर. मग अल्पसूचनेत सुद्धा काही प्रश्न विचारले जातात. 10 दिवसापेक्षा कमी दिवसांची सूचना देऊन विचारलेल्या प्रश्नाला अल्पसूचनेचा प्रश्न असं म्हटलं जातं. याला सुद्धा तोंडी उत्तर दिलं जातं. आणि आता तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न किंवा अल्प प्रश्न किंवा खाजगी सदस्यानं विचारलेला प्रश्न हे एकमेकापासून जरी वेगळे असले तरी त्यांना वेगवेगळ्या कागदावर छापले जातं. जसं की तारांकित प्रश्न हिरव्या कागदावर, अतारांकित प्रश्न पांढऱ्या कागदावर, अल्प कालावधीसाठी विचारलेला प्रश्न हा फिक्कट गुलाबी कागदावर तर खाजगी सदस्यांनी विचारलेला प्रश्न हा पिवळ्या रंगाने छापला जातो. याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शून्य प्रहर असतो जो की 1962 पासून प्रत्यक्षात आला.
प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा शून्य प्रहर असतो. संसदीय कार्यप्रणालीतील भारतातील एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. त्याचबरोबर संसदीय कार्यप्रणालीतील नाविन्यपूर्ण तर आहेच, पण कोणत्याही पूर्वसूचना न देता लोकांच्या कोणत्याही मुद्दा सदस्य स्वतंत्रपणे किंवा अनौपचारिकरित्या स्वरूपाचे माध्यम म्हणजे शून्य प्रहरात हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतर गिलोटीन समाप्ती हा एक गोष्ट असते जी की चर्चेसाठी राखून ठेवलेला वेळ किंवा समाप्तीमुळे विधेयकातील काही ठराविक चर्चा केली जाते आणि त्या मुद्द्याबरोबरच चर्चा न केलेले मुद्देसुद्धा मतदानात टाकले जातात आणि समाप्ती केली जाते. त्या काळास किंवा त्या प्रकारास गिलोटीन समाप्ती असं म्हटलं जातं. यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून झालेले आहे. संसद म्हटलं की याबाहेरचा एकही प्रश्न येणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा.